चतुर्थोध्याय. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तने करावे अथवा श्रवणे ऐकावे, षोडोपचारे पूजावे, स्वामी चरण भक्तीने नलगे करणे तीर्थाटन, योग्यापेस होम होवन, सांडोनीय अवकाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल, गाता त्यांचे अंती अक्कलकोटे आले यती, रूपरया दर्शन देती स्वच्छिन हती तायापुरी, तोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी रव, हे तायचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते, जे वेळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्याच्या दासी नवनिधी तत्पर सेवेसी ते धरती मानरूप, तोळपा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊन आपणा सहज आली त्या घरी, कैसीही त्याची भक्ती दित्यपाती परीक्षा येती, नाना प्रकारे त्रास देती परी कधी न कंटाळे, तोळपाची सद्गुणी करता तीही केवळ पतिव्रत सदोदी तिच्या चित्त आनंद स्वामी सेवेचा, स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखवती, नगरवासींची जानाची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली, स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोची झाली ख्याती, बहुत लोक दर्शन येती कामना चित्त धरोणी, कोणी संपत्ती काणे कोणी मागती संतानी भाव्य म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी, शरीर भोगे कष्टले संसार तापितप्त झाले, मायामय पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक, सर्वांशी कल्पद्रुमास मन होनी कामना करती पूर्ण, भक्ताच्या सव अवतीर्ण मानरूपे झाले, भक्त अंतरी जे जे इच्छिते ते अतिराश पूर्ती, दृढ चरणी ज्यांची भक्ती त्यासी होती कल्पद्रू, जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ, नास्तिकर्पती तत्काळ योग्य शासन करतात ती, महिमा वाढला विशेष कित्ते करू लागले द्वेष, कोणा एक समयास वर्तमान घडले पै, कोण दोन संन्यासी आले अक्कलकोटसी, हसून ती म्हणती जानासी ढोंग्याची नादी लागला, हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगी, साधू लक्षण यांचे अंगी कोणते बसत असे, काय तुम्हा वेळ लागले वंदिता ढोंग्यांची पावली, यात स्वार्थ परमार्थ न मिळे फसला तुम्ही दोघेही, ऐसे ताईने निंदले समर्थाने अंतरी जाणले, तेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवले एक, पाहावे आले लक्षण समर्थ समजेची गुण, त्या घरी बसले तेथून उठून या चाललेले, एका भक्तांच्या घरी पातली समर्थाची सॉरी, ते दोघे अविचारी होते बरोरी संन्यासी, तेथे या तिन्ही मूर्ती भरसेवले भक्ती पाठावरती, श्री स्वामी आपले शिती चमत्कार म्हणते करू आता, दर्शनिच्छ जन असंख्यत पातले तिथे शरणत, समाजात आठरला बहुत एकची गर्दी जाहली, दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे, हेतुपूर्वय मनीचे म्हणून या विनविती, कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते, कोणी नवसाते करती कोणी आणून देती, कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे, संन्यासी कौतुक पाहती मनावजे आश्रय करती, शरण एक तटस होती वैरभव विसरोनी, शरण एक घडता सत्संगी तात्काळ पालटे की कुमती, म्हणून कवी वर्णित ती संत महिमा विशेष, स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्य ते निज तरी समस्त, संन्यासी पुढे लोटती पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणेल मी त्याची मेल खावेसी, आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवायला, मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरी, संन्यासी पुढे नानापरी वस्तू नेऊन लागले, तेव्हा एक क्षणार्धातच द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी मनी सुरत व्याकुळ होतं भुकेने, समर्थाने त्या दिवशी स्पर्शन केला अनुदकासी, सूर्यदत्त असाचाळसी तेथून या उठले, दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता त्यासी अनुदक वर्ज असे, जे पातले करू छळ त्यांची ताळली विटंबना, दंडाव्या कुस्तिक जन अवतरले यतिवर्य, त्यांची चरणी ज्याची भक्ती त्याचे मनोरथ पुरवती, जगी पसरली अशी ख्याती, लीला ज्यांची विचित्र, श्रीपादवल्लभ भक्ती कलियुगेल वाढे निश्चिती, त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास, श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुद्ध प्रेमळ भक्त, चतुर्थ अध्याय गोड हा, श्री स्वामी राजा प्रणवस्तु श्री अस्तु शुभम भवतु. पंचमोध्याय. श्री गणेशाय नमः. भवका नवेश्वरा अज्ञात छेदक भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू, गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल, तुझ्याशी सविता प्रेमळ सत्वर त्याचे पावती, विशेष गंगाजळाहून आपले असे महिमन, पाप तपाणे दैन्य तुमच्या स्मरणे निवरती, स्वामी चित्रकारा श्रवण श्रोते बसले सावधान, प्रसंग होनी प्रसंग पूर्ण रस भरित पुढे पुढे, ज्यांचे सबळत पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन, ऐसे सोड आदी करून भाग्यवंत सेवेकरी, अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराचे वास करत भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर, म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लाभले उत्तम, नृपती भक्त निसेम, स्वामी चरणी चित्त त्याचे, तेव्हा किती नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते, आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती त्यासी, बडदे माझी त्या अवसरी मल्हार अर्चतिकारी, एकदा त्यांचे अंतरी विचारायचा पातला, अक्कलकोट आणि स्वामींची आणावे आपल्या नगरासी, मग कोणी एके दिवशी सभे माझी बसले, दिवाण आणि सरदार मानकरी तेथे थोर थोर बसले असता समग्र बोले नृपवर त्याप्रती, कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणि स्वामीसी, तरी आम्ही त्यासी इनाम देऊ भवत, त्यांचा राखू सन्मान लागेल तितके देऊ धन, ही वटपुरी वैकटुपवन बसता स्वामी होईल, कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन, कोणा ऐकायला लागून गोष्ट मान्य करवेना, तेव्हा त्याचे सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नृपा लागे परियेसा, आपली जर इच्छा ऐसी स्वामी त्याने वटपुरीसी, तरी मी आणि त्यासी निश्चय मानसी असो त्या, ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर, तशी ही समग्र आनंदित झाली, संजीवनी विद्या साध्या करता शुक्रादेवी कसं जाता, देवी सन्मानी होता बहुत आनंदे करोनी, नृपतीसह सकळजणे त्यापरी त्याच्याशी सन्माने, गौरवनी मधुर वचनी यशस्वी हो म्हणती तया, बहुत धन देती द्रुपती, सेवक दिले सांगती, जावे अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते, तात्यासाहेब निघाले, सत्तर अक्कलकोटी आले, नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ, पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाली चित्ती, तेथील पाहुणी जनांची भक्ती धने म्हणते त्या ते, अक्कलकोटची नृपती स्वामीचरणी ज्यांची भक्ती, राजघराण्याची युवती त्याही करती स्वामी सेवा, आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक, त्यात वरिष्ठ तोळपदिक सेवेकरी निसीम, से ऐसे पाहुणी सत्यांसी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामीसी केसी नेऊ आपण,
अक्कलकोटीचे सकळजन स्वामी भक्ती झाले पूर्ण. स्वामींचे हे मन रमून गेले असे त्या ठाये. प्रयत्न ती परमेश्वर प्रयत्न कार्य सत्वर लढून युक्ती थोर कार्य आपण साधावे असा मनी विचार करून कार्य आरंभिल तात्यांनी संतुष्ट राहावे सेवकचनी ऐसे सदा करताती. करुणी नाना पक्वानी करती ब्राह्मण भोजने दिदिरी भोसलदानी याच्यात धनी तृप्त केले. स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकडे संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्त वसले कार्य साधावे आपले म्हणून नाना उपाय केले. द्रव्य वेचले तात्यांनी ऐशीने काही नाही केले केले तितके व्यर्थ गेले. तात्यामनी खिन्न झाले विचार पडला त्यासी. मग लढवली एक युक्ती एकांत गाणी तोळपावे प्रती. त्या जालगी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या धरी तुम्ही समर्थ असे घेऊन याल पडते असे. मग मला राव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसी नाना प्रकारे तोळपाते सांगितले. द्रविण सर्वशा तोळपाशी लागली आशा त्यांच्या अंती भरोसा जहागीरचा भाऊ झालं. मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेची यतिराजा त्या समयसी आंधवृत्ती पैसले. तोळपाने कर जोडून विनंती केली मधुरवची कृपा होऊन समर्थानी पडतो प्रतिसालावे. त्याने माले कल्याण मिळेल मला भूत धन आपलं योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून वचन समर्थ असे हास्य करून उत्तर तोळपा लागून काय दिले सत्वर. राव मला नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडते प्रती काय म्हणून चालावे. पुढील अध्याय सुंदर कथा पावन हे श्रोता भक्त श्री स्वामीराजे वदवित निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. षष्ठोध्याय. श्री गणेशाय नमः. धरुणी शिष्याचा हात अक्षरे पंडिती लिहित तेसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद केवी वणुचरित्र आगत परी हा माझा छंद स्वामी समर्थ पुरविते. ज्यांच्या वर प्रसादे करून मूढ होय शास्त्रज्ञान त्या समर्थाचे चरण वारंवार नमित असे. कृपाळून समर्थ वदवय आपले चरित्रा श्रवण श्रोताचे चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो सुरतुरुची घेऊन सुमनी त्यासीच अर्पावी प्रीतीने हा ग्रंथ स्वामी कृपेने त्याच्या पती अर्पीचे. मागील अध्यायाच्या अंती चोळपाविनी स्वामी प्रती कृपा करुणी मजवती बडोतेसी चालावे. भाषणाचे ऐकून समर्थ बोलती हसुनी मलार्याच्या मनी आमायुषी भाव नसे म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे हवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसे एकूणी वाणी चोळपाखीन झाला मनी त्याने सत्वर येऊन तात्याप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ केला. तात्यामनी चिंतवलं आपण आलोच्या कार्याला तेनं जायचे दिसी परी पाहावा यत्न करून याचा विचार केला म्हणी. मग काय केले तात्याने अनुसार बिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्याचे. भक्ती नाही अंतरी सांबिक ते करी त्याचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. त्यांनी माजले ढोंगे आणि केले नाना संगे भक्तीविन हटयोगे स्वामी कृपा न होय. मग त्याने काय केले सप्ताहसी ब्राह्मण बसले गुरुचरित्र आरंभिले व्हावे अशी स्वामी कृपा. परिताच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या त्याला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मला रूपाने ज्या पाठवलीच्या कार्याकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य कैसे वाटते. आता जाऊन वडदसी काय सांगावे राज्याची आणि सकल जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेणे तो मंदमती म्हणून योजली कपटयुक्ती तरी ते सिद्धीतेने जाय. असो कोणे एके दिवशी साधूनी योग्य समय असी मेण्यातून खाली स्वामीसी तात्यासी निघाले. कडपावर्गाचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेणा आला. अंतसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकले हातात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परंतु इतके व्यर्थ केले. व्यर्थ दिवस गमावले द्रव्य खर्चले व्यर्थची. मग आपाशा ते घेऊन बडदिसले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचणे अन्य उपाय न होय. परी मलाराव नृपती प्रयत्न आरंभित फुटती सर्वत्र अशी विचारती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमरा व यशवंत तायचे नाव नृपकाराशी धरून हवं आपण पुढे जाहला. स्वामी काणे वस्त्रभूषणे धन आणि अमोल रत्ने देवते त्या रूपाने आज्ञा दिली जावया. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी. वस्त्र अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर टोकायचे चरणी येथे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुर्दा पाहून यशवंतराव म्याला म्हणे पळले तोंडाचे पाणी लटालट कापू लागला. मग थोड्या दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्तर वेळ तसे काय तेथील कार्याचे सोडून साहेबा विषप्रयोग केला. मला रावळी आळला त्या कृत्या माझी यशवंतला गुन्हेगार लेखिले. हातीपायी भेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाखवली ख्याती झाली सर्वत्र. समर्थाची अहोकृपा ज्यावेळी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय ज्यावेळी त्या सर्वांना प्राप्त होय. महासमर्थ भक्त पालका अनधिसिद्ध जगन्नायका निशिते शंकर सखा विष्णूच्या मनी वसे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिस्तो. षष्ठोध्याय गोड हा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. श्रीरस्तु शुभम भवतु.